विष्णुः मङ्गलं मधुसूदनः मङ्गलं देवकी पुत्रः मङ्गलं गरुडध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मानन्दाः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजं श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। कुमटा वेंकटरमण देवस्थानाचे प्रांगणातून नूतन नवीकृत जाऊन गेल्याचे तसल्या संस्थानाचे आराध्य देव श्री रामदेव वीर विठ्ठलालय एक पूजेक जावकाशी तसले गर्भगृह तशी स्वाम्यालय भिक्षापूड तशी गुरु भवन स्वाम्याला वास्तव्या किती तशी ती जनक उपयोग जावचे तसले सभागृह हे सर्व ही नवीन वास्तूचे उद्घाटनाक आईचे हे शुभ मुहूर्ताचे मकर लग्न वृषभ नवांशाचे शुभ मुहूर्ताचे हे सर्व ही कार्य हांगा घडीत आसा। कारण कसन ती म्हळ्यारी मुखारी माघ शुक्ल सप्तमी रथसप्तमीक हांगा रथोत्सव आसा आणि डिसेंबर 14 तुलेना जानेवारी 30 पर्यंत शुक्रास्त आसा। अर्थात शुक्र अस्त असताना गुरु आणि शुक्र हे दोन ग्रह अस्त असताना खंयचे रीती उद्घाटन प्रतिष्ठा कार्य फोटो अनुष्ठान इत्यादी करचे जायना। रथोत्सवाक लागना रथोत्सव प्रतिवार्षिक खर्च तसे हाका हे शुक्रास्त लागना। सो तुमगेले प्रतिवर्ष माघ सप्तमीक ते रथोत्सव चोळणे नाही कसा सो हक्का शुक्रास्त लागना। किंतु असल एक देवता उद्घाटन कार्य की नाजरे सभागृह उद्घाटन कार्य की नवीन वास्तु की लग्न करते जाव हे सर्व ही कार्य शुक्रस्त असताना की गुरुस्त असताना करचे जायना। एक साइड कुमटेकार रथोत्सवाका योग का म्हणून सांगता सर आता स्वामी रथोत्सवाक योग का जाल्यार स्वामी थंय राब का पडता स्वामी थंय राब का जाल्यार हांगा देवाल उद्घाटन ना ह्या वास्तूच उद्घाटन कर नाशी आमक राबचे जायना। आता एक स्वामी हांगा राब का रथोत्सवाक योग का जाल्यार उद्घाटन जावका म्हळ्यार डिसेंबर 14 तारीखा पहिले उद्घाटन जावका कित्याक म्हळ्यार जानेवारी 25 तारीखाक तुमगे रथोत्सव जानेवारी 30 पर्यंत शुक्रास्त आसा। सो कसं करता म्हण तांकाय एक ना स्वामी हांग येवका रथोत्सव हांग येवका वास्तव दुसरीकडे करता हे समजायना। त्या निमित्तान आम्ही तांकां सांगले की एक मुहूर्त मेळटा ते खंयची म्हळ्यार डिसेंबर 12 तारीखाक उत्तरा नक्षत्र शुक्रवार मुहूर्त उठूची बरे योग्य आसा। सो त्या निमित्तान आईच्या दिवसाक आमका दुसरानी कार्यक्रम आसल्यार वयतेची मुखार तुमगे रथोत्सवाक त्रास जावचे नाका म्हणल्या उद्देशान आईच्या दिवसाक आम्ही पर्तगाळी उद्घाटन कार्य कोरगेन दिवच्याक आमकां अवकाश मेळ्ळ्या आणि संतोषाच हे विषय कसा की म्हळ्यार पर्तगाळी आम्ही रामप्रतिष्ठा जाल्या नंतर पर्तगाळी तो 550 वर्षाचे कार्यक्रम जाल्या नंतर प्रप्रथम आमगेले पुरप्रवेश कोणता दुसऱ्याचे हांगाईल नंतर थोडे लोकांक कळतले पर्तगाळी वीर विठ्ठल मंदिर आणि आता सांगा मंदिर दोन्हीची लागी सेम टू सेम दिशेक तुमका पाव दिसताले। त्या साइडाकची भिक्षा रूम मध्येची आमगेले देवाचे गर्भगृह आणि स्वामी बशे हे तिन्ही जर तुम्ही वीर विठ्ठल मंदिर पळया आणि आमगेले हे कुमटांत तशीच तसले हे एक मंदिर पळया दोन्हीची सेम टू सेम दिशी तशीची हांगा घडील आसा। पहिले छान वास्तू तुमका होत आसा देवा गर्भगृह मस्त कॉर्नराक आशिल्ले अनेक लोकांक त्रास जाता आशिल्ले। सो त्यांना मार्गदर्शन विचारचेक काही जणांक त्यांनी सांगले की देवागृह मध्य हाडले म्हळ्यार लोकांक दूर बसलेले वयतेची रामदेव वीर विठ्ठलाक पूज पळोवंक शकता एक अवकाश मेळटा।
सो तुम्ही कसा एक प्रयत्न करा मुगेनो आमगे मार्गदर्शनात मारी आम्ही तांक सांगितले योग्य रीतीने त्यांनी आर्किटेक्टांक उपलोकांक घेऊन गेलो आज ही असेल एक वास्तू तुमका पळोवचेक मेळटासा मुखावेल दिवसांतू रथोत्सवाक हांगा वास्तव्याक आमी येवचे तशी निर्धार घेतिल्ले आसा तेजे पयले आमी हेरवट्टा आमगे ते देवकी कृष्ण देवस्थान कानेर वेटेची ते 25 वर्षाचे कार्यक्रमाक आमी येवचे आसा ते कार्यक्रम करून हांगाची कुंटा वास्तव्याक आमी येवचेशी निश्चय केल्लो आसा कार्यक्रमाचे कॅम्प लिस्ट आनी कच आमी भायर घालना किंतु कार्यक्रमाच्या वतडांतू आमकां खंयचेय कोण घेवच्याक जालें नाशिल्लें किंतु आतां वापस गेले नंतर वापस शिरूर मठा स्वामी तांणी उडपी पर्यायाक बसचे पयले तांणी गोमांतकांतू तांणी प्रवेश घेतिल्लो आसा तांणी आमगेले पर्तगाळी मठाक आयच्या दिसाक संध्याकाळी समयाचेर येवचें आसा वापस तुमगे कार्यक्रम करून वापस आमचे वचून महानिवेदी करून वापस थंय स्वामेले कार्यक्रमाक आमकां उपस्थित उरता तशी आयच्या दिसाक आनी कार्यक्रम आसा सो अशी मस्तीतले एक 3 दिवस कार्यक्रमाचे वतड आसा किंतु आमकां मुखावेले चिंत आशिल्लें रथोत्सवाक फाल्यां स्वाम्यान आयले ना ते सभागृह फाल्यां तुमकां रथोत्सवा संदर्भारी उपयोग करचेक जाता म्हणल्या उद्देशान आयच्या दिसाक हे मुहूर्त निश्चय केले आणि योगायोगानं बरे नक्षत्र उत्तरा नक्षत्र स्थिर नक्षत्र उद्घाटन कार्य देव प्रतिष्ठा कार्य हे सर्व ही स्थिर नक्षत्रांनी जावपाक म्हणून एक ज्योतिषशास्त्राप्रमाणे सांगता की तसं एक स्थिर नक्षत्र जाऊन गेलं असेल तसं उत्तरा नक्षत्र स्थिर राशी स्थिर लग्न स्थिर नवांशाचे जावपाक म्हणून सांगता की काही मकर लग्न वृषभ नवांश स्थिर नवांश जाऊन गेला असा वापस स्थिरता मिळेल असा उत्तरा नक्षत्र स्थिर नवांश त्या निशीची एकादशाची रवी आणि असलं म्हणाली ताका कल्याण योग म्हणून सांगतात तसं रवी एकादशी असतानाची तुमच्या ह्या कार्याचे उद्घाटन असेल ज्यांना कल्याण योग वैकेची प्राप्त केला सर्वही मुहूर्ताचे लक्षण हे उद्घाटन कार्याक लाभिले अत्यंत संतोषाचे विषय मुखावेल दिवसांतू रथोत्सवाकही येवचे तसे आम्ही आताची सांगितलं आसा हे अत्यंत गरजेचे आशिल्ले अनेक 2-3 वर्षां तुलना हाचे विचार येता आशिल्ले आणि पोरू वर्ष कार्यारंभ जावन गेलो आयच्या दिसाक पूर्णत्वाक येवन गेले पाविल्ले आसा आमकां गोत आसा कुंटेकार लोक पर्तगाळी मठांतूची एक 10-15 दिवस न्ही आशिल्ल्या निमित्तान हांगाचे आढळीत मंडळीक जावो हांगाचे गांवचे लोक आमी जावो चड समय ह्या देवस्थानाचे कामांतू चड समय दिवचे जालना उरताले कारण कित्याक म्हळ्यार उठलोकाल मन पर्तगाळी मठांतू आशिल्ले 10-15 दिवस थंय रावले येवचे वचचे सो मस्तीतला आशिल्ल्या निमित्तान हांगाही चड काम तुम्ही करताना चड समय दिवचेक हे 10-15 दिवसांतू जालना किंतु उर्वरित कार्यक्रम आणि कशी तुमका 1 महिन्या वयरी समय अवकाश आशिल्ल्या निमित्तान सर्व ही कार्य सुसूत्र रीतीने जाता म्हणून एक विश्वास आसा आणि रथोत्सवाक बरे रीतीने आमगेले कुंटा सुसज्जित जाता म्हणून एक संतोषही आमकां आसा मुखावेल दिवसांतू आता हांगा उद्घाटन कार्य जाले किंतु वापस पर्तगाळी मठांतू भजना सप्ताह वैकेची आशिल्ल्या निमित्तान कोणाक फंक्शनाक समयाचेर येवचेक जालना तांणी आतां हे भजना सप्ताहांत येवन गेलो 550 वर्षाचे अंतिम प्रोग्राम म्हळ्यार आमगेले हे भजना सप्ताह आणि अंतिम दिवस म्हळ्यार 31 डिसेंबर 2025 तदनंतर 2026 लागता कोणाक कार्यक्रमांत येवचेक जालना म्हळ्यार मस्त लोकांतू एक भय आशिल्ले मारे कित लोकांतू कशी येवच मारे तू लोक पर्तगाळी म्हणटा आसताची आमकां खंय तरी धुमोण घाले आनी कशाने ते म्हणले एक मस्त लोकाले मनांत आशिल्ले हे नाका मारे हे 10 दिवसाचे कार्यक्रम नाका कडेर आमी वचून गेले केलो लोक पयले आयले कडे पयले कडे याना पण आमी वापस आयले कडे 2 दिवस रावता म्हणजे 10 दिवस पण आनी गेलो सो अशा तरेची एक उमेद जोपर्यंत पळयना
तोपर्यंत ताका उमेद येना. मस्त लोक कडेन 2 दिवसां कितें कार्यक्रम आशिल्ले कडे 5 दिवस की 10 दिवस राबून गेलो संपूर्ण चंद्राय पळोवन गेल्लो आसा. सो आमगे 550 वर्षाचे अंतिम कार्यक्रम हे भजना सप्ताह आसा. प्रथम पंथा पर्तगाळी मठांतू भजना सप्ताह केंद्र मठांतू घडता आसा. त्या निमित्तान अवश्य जावन गेलो. सर्वही कुमटेकारांक मस्त लागली म्हळ्यार सो कशी अवकाश मेळतात आनी सर्व लोकांनी उपस्थित उरचे. कार्यक्रमा पयले थोडे आमकांय मनांत दिसता आशिल्लें उठू लोकांले अरे मोदी ह्या निमित्तान आमकां प्रवेश मेळत की ना, त्या कार्यक्रमांत स्वाम्याक भेट घेवचें जाता की ना, आनी कसं सेव करचें मेळत की ना, मंत्राक्षत मेळत की ना, येवकार की नाका, उठू लोकांले ह्याची मनांत नाका कडे रे आमगे कडे एक कथ उडगा आसाय उठू लोक अशी कोण गेलो कडे रश जाता म्हणून कडे पर्तगाळी मठ खाली जाता आमगे मनांत आशिल्लें. एक पंथाशीची जाता एक राय सांगता एक व्हड आयदन दवरता. उठ्ठू लोकांनी घरांतल्यान येवन गेलो तांणी दूध घालून घेवन वचका म्हणून सांगता तो. हाले दिवसा भितरी उठ्ठू हांतू हे आयदनांतू दूध भरका म्हणून गेलो ताणें आज्ञा केली उरता. सो उठ्ठू लोकांच्या मनांत आशिल्लें दूध उठ्ठू लोकांना घालचें कितें तर हो एकलो दूध घालता आमी थोडे उदक घाल्यार कोण देवे म्हणून उठ्ठू लोकांना आलोचन कोर गेलो. उठ्ठू लोकांना आलोचन हेची आशिल्लें आमी कितें दूध घालता कोण एकलो दूध घालता आमी थोडे उदक घाल्या म्हणून उठ्ठू लोकांना आलोचन आहे. अशी आलोचन कोण न्हू दुसरे दिवस पळयल्यार दूध कोणें घालना उठ्ठू लोकांना उदक घाल्लें मात्र. आमी तशीच केलें उठ्ठू लोक रश जाता म्हणून गेलो आनी मठान कोणेंय येना म्हणून गेलो आमी अशी केलें. किंतु देवता अनुग्रह परमगुरु स्वामीले आशीर्वादान महोत्सव लेखिलेकिंत आमगेले पर्तगाळी रथोत्सव कसं जाता ताचेर चड पट्टीन लोक येवन गेलो हे कार्यक्रमांत सहभाग घेतले. निस्वार्थ रितीने सेव केले. मस्त लोक दिवसा कुमटांतल्यान आयले, मस्त लोक दिवसा भटकळतल्यान आयले, अनावरतल्यान आयले, अनेक गांवांतल्यान सकाळी येवचे रात्री भायर सरचे दुसरे दिवस आनी सकाळी भायर सरून एक कार्यक्रम स्वामेल उत्सव स्वाम्यान गांथून घेतले हे कार्यक्रम पर्तगाळी महोत्सव बरे रितीने जावपा म्हणून गेलो. मस्त लोकांना सहकार दिले. त्या निमित्तान आमगेले कार्यक्रम मस्त चंदायेरी जालेलो आसा. मुखाविले रथोत्सव वैकची तुमगे त्याची चंदायेरी कुमटाचे रथोत्सव अंदू वर्सा बरे रितीने जावपा म्हणून आमगेले विचार आसा. त्या निमित्तान तुम्ही तयारी घेवचे कडना कित्याक की म्हळ्यार त्या वैकची आयतारा दिवसाकची आयज आसा रथ सप्तमी आणि आयतार दोनीची मर्ज जाल्लो आसा. रथ सप्तमी म्हळ्यार आमी त्या दिवस सांगताना सूर्याक संदर्भ म्हळ्यार संबंध पावित तसा दिवस तो रथ सप्तमी दिवस आणि त्याची दिवस आयतार वेकेची प्राप्त जाल्लो आसा 25 तारीख. त्या दिवशीचे दुसरे दिवस आणि गणराज्य दिवसाच्या नंतर रज आसा. सो शनिवारा आयतारा आणि सोमारा 3 दिवसाचे एक व्हड महोत्सव घडत तसले अवकाश कुमटेकारांनी हांगा प्राप्त जाल्या म्हणून आमी लेखता. म्हळ्यार चड समय आयच्या दिसाक आमी ज्ञानाची मुखाविले मस्त लोकांक कार्य हे सर्व ही रिनोवेशन केले लोकांक दानी लोकांक आणि कसं नाही तुमगेला आसा ते सर्व ही मुखाविले दिवसांत आमी पोरगे दिताची. तितू आयच्या दिवसाक शीघ्राती शीघ्र वापस आमकां पर्तगाळी पावून ते महापूजेक पूर्ण घेवन मुखाविले कार्यक्रम दुसरे स्वाम्यताची त्या संदर्भात आमी प्रत्यक्ष जावन ती उरका त्या जबाबदारी आमी घेतिला आसा. त्या निमित्तान बेगी आमी प्रयाण घेवका. किंतु प्रथम पंत आमी हांगा आयिल्ले आसाची आतांचे आमी सांगिल्ले की सामुहीक जावन गेलो आमी मंत्राक्षर दिवन गेले बच्चे. किंतु चड समय आमी आनी ज्ञानाची पयले पंत आमी पुरप्रवेश केल्लो आसा कुमटा नगरांत. उठ्ठू लोकांक दिवन वचे म्हणून गेलो आमी लेखून गेलो सर्व लोकांक आमी मंत्राक्षर दिता. म्हळ्यार किंतु तुमी मात्र शिस्तान तुमी घेवका. दादल्यान एक लायन करा आणि बायलान एक लायन करा आणि कसले गोजी करनाशिची शांत रितीने सर्व लोकांक फलमंत्राक्षर घेऊन गेले मुक्काविले कार्याक वच्चे तुम्ही सर्व लोकांना सहकार दिवका म्हणून ह्या संदर्भात आम्ही सांगता. म्हळ्यार मुखाविले कार्यक्रमातही तुम्ही सर्व लोकांना येवका आणि आयच्या दिवसाक आयज तसले सर्वही समाज बांधवांक
तांणी करता आसलेलो उद्योग व्यवसायांतू तांगे घरांतू तशीच आमगेले हे कुमटा पेटेंतू मुख्य जावन आमगेले हे देवस्थानांतू वैदिक कुटुंबीय जीवनांतू तशीच आडळित मंडळी तांगेल्या वैयक्तिक जीवनांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतलो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगे आशीर्वाद पर भाषणाच्या मी मंगल करीत श्री कृष्णार्पण